आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा राज्यातील ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळतोय। गेल्या 4-5 दिवसापासून पाहिलं तर इंधन पुरवठा नीट होत नाहीये, त्यामुळे ग्रामीण भागातली जी गॅस सेवा आहे ती कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत, ती सेवा विस्कळीत झाली आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण भागात पुन्हा एकदा चुली पेटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। ग्रामीण भागातले लोक जे आहेत ते पुन्हा एकदा या गॅस सिलेंडर भेटेल की नाही, मिळेल की नाही या भीतीने आता या चुली पेटवताना पाहायला मिळतात। त्याच अनुषंगाने ग्रामीण भागात ठिकठिकाणी असणाऱ्या लाकडाच्या वखारीवर अशा प्रकारे लाकडं घेण्यासाठी ग्रामीण भागातले नागरिक जे आहेत ते गर्दी घेताना पाहायला मिळत आहेत। जे वखार मालक आहेत त्यांनी सांगितल्यानुसार गेल्या 3-4 दिवसापासून लाकडांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि वेगवेगळ्या साईजची लाकडं खरेदी करण्यासाठी ही सर्व नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। 8 रुपये किलोपासून ते 11-12 रुपये किलोपर्यंत ही वेगवेगळ्या साईजची लाकडं जी आहेत ती नागरिक घेत आहेत आणि घरी जाऊन चुली पेटवत आहेत। खरं तर उज्ज्वला योजना आल्यानंतर कुठेतरी ग्रामीण भागातल्या चुली ज्या आहेत त्या सिलेंडर भेटल्यामुळे विझलेल्या होत्या, मात्र आता या युद्धजन्य परिस्थितीमुळे जी भाववाढ गॅस सिलेंडरमध्ये झालेली आहे त्यामुळे आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडर मिळेल की नाही या भीतीने पुन्हा एकदा ग्रामीण भागात चुली पेटल्याचं पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागातल्या या लाकडाच्या मागणीवर वाढल्याचं पाहायला मिळते। माझ्यासोबत आता वखार मालक आहेत या ठिकाणचे मंगेश शेटे, ते आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सध्या परिस्थिती गेल्या 4-5 दिवसातलं काय चित्र जाणवतंय? 4-5 दिवसापासून आता सध्या तरी लोक वाढलेले आहेत आता सरपंच घेण्यासाठी, कारण युद्धाची परिस्थिती जास्त प्रमाणामध्ये मोठी होत चाललेली आहे। इराण व अमेरिका याचे युद्ध जास्त प्रमाणात, इस्रायल वगैरे जास्त प्रमाणात होत आहे, त्याच्यामुळे सरपणाचे प्रमाण जास्त दिवसेंदिवस जास्त मागणी वाढलेली आहे त्याला, त्याच्यामुळे लोकांचं पण जास्त प्रतिसाद त्याला सरपणाकडे जास्त लक्ष आलेलं आहे। असं झालं। चुलीसाठी कुठल्या चुलीसाठी आता आपल्याकडे थोडं बंपोड चुलपोड याच्या प्रकारे लाकडं असतात, त्याची मागणी जास्त प्रमाणात वाढलेली। आता दिवसेंदिवस गॅस टंचाई जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे, त्याच्यामुळे सध्या तर लोक आता सरपणाकडे जास्त फोकस केलेला आहे त्यांचा। ग्रामीण भागातले काही महिला आहेत ज्या या सर्व लाकूड घेण्यासाठी आलेले, आपण त्यांची चर्चा करू। काय परिणाम झाला? गॅस मिळत नाही, काय तुमचं? गॅस संपलाय आता, मिळाना गॅस, सरपण पण विकत घ्यायची ही आली। आता गॅस नाही म्हणल्यावर सरपण चुली पेटत नव्हते एवढे दिवस, पण आता पेटवायला लागतात चुली। मावशी, तुम्हाला पण पुन्हा चूल पेटवायला लागली काय? नक्की घरी चूल पेटवली? हा, घरी चूल पेटवतोय। 10-12 दिवस झाला, 10-12 पुरता दिवसाचा पुरता आहे की गॅस आता, पण संपल्यानंतर काय आमचा विलाज नाही, आम्हाला सरपण नेल्याशिवाय पर्यायच नाही कुठल्या गोष्टीचा। आता काय आम्हाला मागायनी पण नेलंच पाहिजे सरपण काटूक। ताई, तुम्ही काय सांगाल? काय परिस्थिती सध्या? तुमच्याकडे सिलेंडर आहे? आता आमच्याकडे सिलेंडर आहे, 10-12 दिवसापर्यंत पुरल, त्यानंतर काय सांगू शकत नाही। बर, आपल्यासोबत काही नागरिक सुद्धा आहेत जे लाकडं घेण्यासाठी या ठिकाणी आले आहेत, गावकरी आहेत ते स्थानिक। काय सध्या सिलेंडर मिळालाय का तुम्हाला घरी? सिलेंडर आता एक 10-15 दिवस पुरेल एवढंच सिलेंडर आहेत आता, त्याच्यानंतर तुटवडा पडू नये म्हणून आता आपलं पर्याय व्यवस्था आत्ताच केलेली आहे। म्हणजे घरी आता 10-12 दिवस पुरेल काय? मग तुम्ही आता चूल पेटवताय, तू पुरेल सांगते पुरेल त्या पुढच्या हेतून आपलं आत्ताच तयारी चालू ठेवलेली। बर, तर आपण पाहतोय कशा प्रकारे परिणाम झालेला आहे। आपल्यासोबत बाबा सुद्धा आहेत, ते आता लाकडं घेण्यासाठी आलेले आहेत। बाबा, लाकडं घेण्यासाठी आलाय, परत एकदा घरात चूल पेटवली, काय सिलेंडर भेटतोय का नाही? नाही, सिलेंडर भेटत नाही आता, गर्दी का प्रत्येक ठिकाणी लाईनी लागण्यात सिलेंडरसाठी। पेट्रोलची डिझेलची अवस्था तशीच आहे, पंपांवर गर्दी आहे। बर, आपण पाहतो की कशा प्रकारे ग्रामीण भागात परिणाम झालेला आहे। सिलेंडर भेटेल की नाही अशी शंका आहे। ठिकठिकाणच्या गॅस वितरण एजन्सीवर आपल्याला नागरिकांच्या गॅस सिलेंडर घेण्यासाठी लाईन लागलेलं पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण भागात अशा प्रकारे वखारीवर ठिकठिकाणी लाकडं घेण्यासाठी सुद्धा ग्रामीण भागातले नागरिक हे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन तुषार सनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।